तुम्हाला काय वाटतं बघा. कोणतेही दोन मुले निवडून त्यांच्या पाठ्यक्रमात मूल्यमापनात कशा प्रकारे समावेश करता येईल ते स्पष्ट करा. तर प्रस्ताव. शिक्षण ही केवळ ज्ञानार्जनाची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्व विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी नैतिक मूल्यांची रुजवणूक ही अत्यावश्यक आहे. आजच्या बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत अधिक अध्वनित होत आहे. शालेय शिक्षणात मूल्यांचा ऐका ना सगळ्यांचं ऐकून घ्या. व्हिडिओ शूटिंग पण होत आहे. स्वाध्यायात प्रामाणिकपणा आणि सहकार्य ही दोन मूल्ये निवडून त्यांचा पाठ्यक्रमात कसा समावेश करता येईल हे विशद करण्यात आलेले आहे. यामध्ये पहिला आहे प्रामाणिकपणा, ऑनेस्टी. पाठ्यक्रमात समावेश. प्रामाणिकपणाचे मूल्य विद्यार्थ्यांना लहान वयापासून शिकविणे आवश्यक असते. पाठ्यपुस्तकातील कथा, जीवनचरित्रे आणि सर्जनशील लेखन या माध्यमातून त्यांचा प्रभावी समावेश होऊ शकतो. प्राथमिक स्तरावर सत्याचे प्रयोग. या गांधीजींच्या आठवणी, दुधात पाणी मिसळणारा मुलगा यासारखी गोष्टी. माध्यमिक स्तरावर स्वामी विवेकानंद, अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र. भाषा विषयामध्ये निबंध, संवाद लेखन, चित्रकथा, प्रश्नोत्तराद्वारे प्रामाणिकपणाचा उदाहरण आपण चांगल्या पद्धतीने मांडणी करून घेऊ. यानंतर आपल्या पुढील मुद्दा आहे की यांचा आपण सहकार्य. आपण ज्यावेळी सहकार्य विद्यार्थ्यांना शिकवायचं असतं किंवा तो मुद्दा त्यांच्यामध्ये बिंबवायचा असतो, कारण की बऱ्याच वेळा असं होतं की हा माझा मित्र आहे, जवळचा आहे, आणि दुसऱ्या अर्धी गटामध्ये किंवा अर्धी ओळीमध्ये जरी बसवलं तरी तो विद्यार्थी काय करतो, रडवेसा होतो किंवा रडतो देखील, किंवा ही माझी मैत्रीण नाही आहे म्हणून ती जरी शेजारच्या बेंचवर एकटा असेल तरी तो तिला ॲडजस्ट करून घेत नाही किंवा दोघं त्या ठिकाणी बसत नाही. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे, तर जो आपला त्या ठिकाणी जसं आज किंवा आपण पहिल्या दिवसापासून करतो की त्यांनी गट केले आणि गट केल्यानंतर या ठिकाणी सर्व अनोळखी असताना देखील अगदी कुटुंब वत्सल्याप्रमाणे काय झालेले आहोत, आपण एकत्र त्या ठिकाणी झालेले आहोत. मुलं देखील अशीच आहेत. ते काय करतात, तर माझा मित्र किंवा तो आज त्या ठिकाणी बसला असं न करता तर कोणताही विद्यार्थी हा आपलाच आहे. प्रत्येक वेळी आपण त्यांना जर गट चर्चेमध्ये त्यांना सहभागी करून घेतो किंवा एखादी त्या ठिकाणी उपक्रम असेल आणि त्यांना प्रत्येक वेळी आपण आपल्या हजेरीप्रमाणे त्या ठिकाणी जो नंबर आलेला आहे त्याप्रमाणे त्यांना गटात न घेता त्यांना आपण जर आपल्या आवडीप्रमाणे किंवा ज्यांची नेहमी भांडणं होत आहे अशांना गटामध्ये घ्या. ते काय करतील, थोड्या वेळ 5 मिनिटं थोड्याशी एकमेकांना बोलणार नाही, परंतु हळूहळू त्यांना सहकार्य म्हणजे तुझ्याशिवाय माझं काही होणार नाही या याच्यातून करतील. निष्कर्ष